माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंढरपूर येथील बस स्थानकातून एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला कर्नाटकातील रायचूर येथून अटक करण्यात आली आहे। हे कामगिरी पंढरपूर शहर पोलिसांनी केले आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की फिर्यादी सुषमा दत्तात्रय पाटील राहणार देगाव तालुका पंढरपूर या 17 मार्च 2026 रोजी बस स्थानकामध्ये थांबल्या असता त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले। गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासकामी पथकांनी शहरातील 62 CCTV कॅमेरे चेक करून व मोबाईल CDRचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यात महिला आरोपी आयशा युसुफ शेख राहणार सिद्धेश्वरपेठ सोलापूर यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातील रायचूर येथून त्यांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत तपास केला असता 45 ग्रॅम सोन्याचे गंठण, 12 ग्रॅम सोन्याचे चैन असे 9 लाख रुपये किमतीचे 6 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस उपअधीक्षक प्रशांत डंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे व स्थानिक गुन्हे अन्वेषणाने केली। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।